नमस्कार. मी आहे डॉक्टर सुनील बी केलगाने आणि आज आपण पुण्यामध्ये लोकांच्यामध्ये जी भीती निर्माण झाली आहे तो आजार अर्थात जी सिंड्रोम याबद्दल थोडीशी माहिती आपण घेणार आहोत. तर नक्की जी सिंड्रोम काय आहे? कुठला एखादा नवीन आजार आहे, कुठला नवीन व्हायरस, कुठला नवीन जंतू आहे का? तर असं नाही आहे. जी सिंड्रोमची हिस्ट्री खूप वर्षापासून आहे. फक्त त्याचे रुग्ण थोडेसे रेअर असतात, म्हणजे खूप जास्त प्रमाणामध्ये हे रुग्ण आढळत नाहीत. पण अनफॉर्च्युनेटली पुण्यामध्ये काही कालावधीमध्येच 100पेक्षाही जास्ती रुग्ण हे सध्या पुण्यामध्ये आहेत आणि जे ॲडमिट आहेत. काही पेशंट हे व्हेंटिलेटरवर आहेत. त्यामुळं या लोकांमधलं जे संभ्रम आहे या आजाराबद्दल, जी सिंड्रोम, याबद्दल थोडी आपण माहिती घेणार आहोत. तर जी सिंड्रोम म्हणजे गुइलेन बॅरे सिंड्रोम असं या आजाराचं पूर्ण नाव आहे. जी सिंड्रोम हा आजार ज्या ऑर्गॅनिझममुळे होतो, ज्या जीवाणूमुळे होतो, त्याचं नाव आहे कॅम्पिलोबॅक्टर जेजुनाय. तर या ऑर्गॅनिझममुळे हा आजार होत असतो. तर या आजारामध्ये नक्की होतं काय? तर हा आजार होतो कशामुळे? तर हा जो ऑर्गॅनिझम आहे कॅम्पिलोबॅक्टर जेजुनाय, तर शरीरातील जी आपली इम्युनिटी सिस्टम आहे याचं काम आहे की बाहेर कुठलेही जीवजंतू काय असेल, ऑर्गॅनिझम आले की त्याला हे आपले इम्युनिटी सिस्टम पहिले अटॅक करत असते. पण जी सिंड्रोममध्ये होतं थोडंसं वेगळं, की आपल्या इम्युनिटी सिस्टमला वाटतं की हा जो आपले नर्वस सिस्टम आहे हे बाहेरचे जंतू आहेत का, असं थोडंसं कन्फ्युजन झाल्यामुळं ते आपले इम्युनिटी सिस्टम आपल्याच शरीरातील नर्वस सिस्टमला अटॅक करते आणि आपले नर्व्स जे आहे पॅरलाइज होतात. जास्ती करून हे लहान मुलांमध्ये आता सध्या तरी आढळत आहे आणि एल्डरली काही लोकांमध्ये हा आजार दिसत आहे. याची सुरुवातीची लक्षणं म्हणजे तीव्र स्वरूपामध्ये जुलाब होणे, लूज मोशन्स, पोटामध्ये कळ येणे, मुरडा येणे, क्रॅम्प्स त्याला आपण म्हणतो, ठीक आहे, ताप येणे, या प्रकारे ही लक्षणं काही दिसत पेशंटमध्ये. त्यानंतरच्या काही काळामध्ये हातापायामध्ये मुंग्या येणे, बधिरता येणे, या प्रकारे काही लक्षणंही दिसून येतात. आणि नंतर ज्या वेळेस हा आजार थोडासा प्रोग्रेस करतो त्यावेळेस पेशंट त्या रुग्णाच्या हातामध्ये, पायामध्ये, मानेमध्ये, तोंडाच्या स्नायूमध्ये अचानक ही विकनेस, अशक्तपणा निर्माण होतो व पेशंटला गिळता येत नाही, पेशंटला हातापायाची हालचाल करता येत नाही. तसेच जेव्हा श्वासाचे स्नायू जे आहेत, रेस्पिरेटरी मसल्सवर ज्यावेळेस त्याचा परिणाम होतो त्यावेळेस पेशंटला श्वास घ्यायलाही त्रास होतो. तर असे बरेच कमी रुग्ण असतात, पण अशा वेळेस पेशंटला व्हेंटिलेटरवर सपोर्ट देणंही गरजेचं पडू शकतं. ठीक आहे. आता हा आजार होतो कशामुळे? तर ज्या प्रकारे आधी सांगितलं, हा कॅम्पिलोबॅक्टर जेजुनाय हा जो ऑर्गॅनिझम आहे हा कॉन्टॅमिनेटेड पाणी, अर्थात खराब पाणी, खाण्याच्या वस्तू, नॉनव्हेज पदार्थ जसे की चिकन, फिश, या प्रकारच्या जे आपण बाहेरचे वस्तू खातो खास करून, यातून ह्याचं इन्फेक्शन या रुग्णांना होण्याचं शक्यता जास्ती असते. असंही म्हटलं जातं की पिजन्स अर्थात कबूतर यांच्या विष्ठेतून पण ज्यावेळेस या प्रकारचा हा जो ऑर्गॅनिझम आहे, थोडक्यात सांगायचं म्हणजे पिजन्स अर्थात कबूतर जे आहेत ते याचे कॅरियर आहेत. अर्थात या जे जंतू आहे या कबुतरांच्या मार्फत, त्यांच्या विष्ठेमार्फत हा बऱ्याच ठिकाणी हा पसरला जात आहे असंही सांगण्यात येत आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी कबुतर जास्ती आहेत त्या ठिकाणी पण लोकांनी थोडीशी काळजी घेणं गरजेचे आहे. तर ज्यावेळेस आपण बाहेरच्या काही वस्तू खातो, या पदार्थ खातो, त्यावेळेस हे इन्फेक्शन आपल्याला होऊन जातं आणि नंतर मग हळूहळू ज्या सांगितल्याप्रमाणे ही लक्षणं दिसायला लागतात. सर्वच जे रुग्ण ज्यांना ताप येतो, ज्यांना जुलाब होत आहे, ते सर्व काय जी सिंड्रोमचेच रुग्ण असतील असं नाही आहे. त्यामुळे मनामध्ये भीती घेऊन राहू नका. पण आपल्याला जर अशी काही लक्षणं दिसत असतील, आपल्यामध्ये ताप असेल, अतिप्रमाणामध्ये जुलाब असतील, पोटात कळ मारणं, थोडंसं विकनेस वाटत असेल, तर अशा केसमध्ये घरगुती उपचार करणं अथवा मनाने मेडिकलमधून काही औषधं घेणं असं शक्यतो करू नये. जवळचे कुठल्याही डॉक्टरांना आपण दाखवून घेणं गरजेचं आहे.
त्याचप्रमाणे त्यांना गरज वाटल्यास ते डॉक्टर तुम्हाला पुढे तपासासाठी पुढे पाठवू शकतील मोठ्या रुग्णालयामध्ये. सध्या याचे सॅम्पल्स जे आहेत हे पुण्यातील NIV ICMR येथे हे सॅम्पल सर्व तपासणी होत आहेत PMCKच्या द्वारे. मला आशा आहे की ही जी काय माहिती तुम्हाला मी दिली आहे जेन्युइन माहिती आहे. एक डॉक्टर म्हणूनच तुम्हाला मी माहिती देत आहोत की ज्यामुळे विनाकारण ही आपल्या मनामध्ये एखाद्या आजाराविषयी भीती राहू नये, तसेच एकदम आपण गाफील होऊन पण एखाद्या आजाराविषयी राहू नये, यासाठी ही माहिती तुम्हाला देत आहोत. तुम्हाला आवडली असल्यास ही माहिती, हा व्हिडिओ आपल्या बाकी मित्रांनाही पाठवा, सर्क्युलेट करा. धन्यवाद.